आकाराने सगळ्यात आडवा तिडवा आहे. व्ही कॅनिस मेजोरिस. सूर्याच्या 2000 पट व्यास आहे त्याचा. पण तरीही हा आहे कसा? कापूस पिंजून ठेवलाय जसा. इतका हलका फुलका आहे. आकाराने सूर्याच्या 2000 पट मोठा असूनही ह्याचं वस्तुमान सूर्याच्या फक्त 30 पट आहे. जर आपल्याला सूर्या इतकंच याही ताऱ्याची घनता असती तर ह्याचं वस्तुमान अब्जावधी पट भरलं असतं. पिस्तूल स्टार किंवा नुकतेच सापडलेले R136 इटा कॅरेनी हे तारे आपल्या सूर्याच्या 100 पट आहेत. सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या 3 लाख पट आहे. म्हणजे हा इटा कॅरेनी पृथ्वीच्या 300 लाख पट अधिक वस्तुमान बाळगू आहे. ह्या महासूर्यांचे ग्रहही त्यांच्यापासून चार नाही, चांगले 8-10 हात अंतर राखून असणार. कारण हे तर सूर्यकोटी समप्रभ. जरा जरी जवळ गेलं तरी जळून खाक होतील ते. शिवाय ह्या ताऱ्यांचं वस्तुमान प्रचंड असल्यामुळे गुरुत्वाकर्षण इतकं तीव्र की लांब अंतरावर असूनही गुरुत्वाकर्षणाच्या गोफणमिठीतून सुटका नाही. ह्या ग्रहांवर कुणी सजीव असतील तर त्यांना त्यांचा अजस्त्र सूर्य दिसायला अगदीच लहान, म्हणजे आपला सूर्य दिसतो तितपतच दिसत असेल. कारण सूर्य आकाराने प्रचंड असला तरी तो अंतरावरही आहे. अर्थात मुळात जीवसृष्टीसाठी सूर्यापासून फार जवळही असून भागणार नाही आणि फार लांबही असून बरोबर मध्यम अंतर हवं. ताऱ्यांचे चरित्र. R136 किंवा तत्सम ताऱ्यांभोवती ग्रह असण्याची शक्यता तशी कमीच आहे आणि त्यावर जीवसृष्टी असण्याची शक्यता तर त्याहून कमी. कारण महासूर्य अल्पजीवी असतात. R136 हा जेमतेम 1 कोटी वर्षांचा आहे. जीवसृष्टी उत्क्रांत होण्यासाठी 1 कोटी वर्ष हा कालावधी खूप कमी आहे. आपल्या सूर्याने ह्याच्यापेक्षा निदान 1000 पट जास्त पावसाळे पाहिले आहेत. विश्वाच्या पसाऱ्यात इतर 4 सूर्यांसारखंच आपला सूर्य एक सूर्य आहे. आपल्या सूर्याचं अस्तित्व अजूनही अब्जावधी वर्ष टिकेल. सूर्यांनाही जन्म, बाल्य, तरुण, वार्धक्य आणि मृत्यू आहे. इतर 4 चौघांसारखा आपलाही सूर्य हा बराचसा हायड्रोजनचा बनलेला आहे. त्याच्या पोटात सतत ह्या हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होत असतं. संथपणे फुटणारा हायड्रोजन बॉम्ब ह्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. उजेड, उष्णता आणि अन्य किरणांच्या रूपाने ती आपल्याला जाणवते. ताऱ्यांचा आकार हा तापमान आणि गुरुत्वाकर्षण यांच्या संतुलनाने सिद्ध होतो असं आपण पाहिलं आहे. सुमारे काही अब्ज वर्ष हे संतुलन टिकतं. मग हायड्रोजन संपायला लागला की गुरुत्वाकर्षणाचा विजय होतो. तारा आक्रसत जातो आणि अस्तंग होतो. एकाच ताऱ्याच्या इतक्या साऱ्या अवस्था बघण्या इतकं आपलं आयुष्यमान नाही. आपण क्षणभराचे साक्षी. पण अवकाशात दुर्बीण रोखली की विविध अवस्थांमधले विविध तारे तारांगणात दिसतील. काही नवजात तारे अजूनही धुळीच्या, काही वायूच्या दुपट्ट्यात गुंडाळलेले. 4.5 कोटी वर्षांपूर्वी आला सूर्यही जन्मतः असाच दिसत असणार. बरेचसे पोक्त मध्यावयीन आपल्या सूर्यासारखे, काही वयस्क मृत्युशय्येवर, नाकाला सूत लावलेले. काही अब्ज वर्षांनंतर आपल्या
गगनराजाची कशी अवस्था होईल याची अस्वस्थ जाणीव करून देणारे हे तारांगण म्हणजे जणू तारे संग्रहालयच. येथे विविध अवस्थांतील विविध तारे इतरांना भूत किंवा भविष्याचा आरसा दाखवत असतात. आपल्या सूर्यासारखा सामान्य तारा हायड्रोजनच इंधन संपलं की हेलियम जाळू लागतो. ह्यामुळे 5 अब्ज वर्षांनी आपला सूर्यही असाच होईल. पण तत्पूर्वीच हा आपला छोटासा ग्रह पृथ्वी अशक्य तापलेला असेल. 2 अब्ज वर्षांनी सूर्य आतापेक्षा 15% प्रखर होईल. म्हणजेच आपल्याकडे सध्या शुक्रावर आहे तशी परिस्थिती असेल. तापमान 4000 सेल्सिअसच्या आसपास असेल. पण 2 अब्ज वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे. त्यावेळी कदाचित मनुष्यजात अस्तित्वातच नसेल किंवा अत्यंत प्रगत अशा तंत्राने आपण पृथ्वीची कक्षा बदलून ती थोडी सुरक्षित अंतरावर नेऊ तेथे फिरत ठेवली असेल. पुढे हेलियमही संपेल. सूर्य म्हणजे आता धूळ आणि उरला सुरला तस्तम माल सगळा आता श्वेतबटू म्हणावला जाईल. तो थंड होईल आणि निमेल. सुपरनोव्हा आणि स्टारडस्ट. महासूर्यांची गोष्ट आणखीच निराळी आहे. यांच्या महानिर्वाणात नवनिर्मितीची बीज असतात. यांची कायाही प्रचंड आणि तापमानही असते. त्यामुळे ह्यांच्यातला हायड्रोजन अगदी झपाट्याने संपून जातो. एरवीसारखा 2 हायड्रोजन मिळून 1 हेलियम येथे तयार होतोच. पण महाप्रचंड उष्णतेमुळे 2 हेलियम आणि इतर असेच अणू मिळून आणखीही विविध मूलद्रव्ये येथे तयार होतात. कार्बन होतो, ऑक्सिजन होतो आणि नायट्रोजन होतो. लोह तयार होतो. लोहाहून अधिक मोठे अणू मात्र तयार होत नाहीत. ही सगळी पृथ्वीवर आणि आपल्या शरीरात विपुल प्रमाणात आढळणारी जीवनावश्यक मूलद्रव्ये आहेत. लवकरच महानिर्वाण क्षणी अशा प्रचंड ताऱ्यांचा स्फोट होतो. त्या ताऱ्यांचं रूपांतर आता सुपरनोव्हात होतं. या स्फोटावेळी आता लोकांपेक्षाही जड अणुकेंद्रे असलेली मूलद्रव्ये तयार होतात. समजा त्या इटाकिरीनी नावाच्या महाताऱ्याचा उद्या स्फोट झाला तर बापरे, हा तर भलताच बाप स्फोट असेल. पण अजून 8000 वर्ष आपल्याला त्याचा पत्ता लागणार नाही. कारण तिथला उजेड येथे पोहोचायला म्हणजेच तेथे काय चालतंय ते दिसायला तेवढी वर्ष लागतात. आणि प्रकाशापेक्षा वेगवान असं काहीच नाही. मग समजा 8000 वर्षांपूर्वीच इटाकिरणीचा स्फोट झाला असेल तर मग मात्र आता कुठल्याही क्षणी आपल्याला तो स्फोट दिसेल. मग आपण म्हणू, अरे इटाकिरणीला जाऊन आज 8000 वर्ष झाली बरं का. अशा सुमारे 20 ताऱ्यांचा स्फोट झाल्याचं मानवी इतिहासात नमूद आहे. 9 ऑक्टोबर 1604 साली केल्परला असा स्फोट दिसल्याचं त्याने नोंदवून ठेवला आहे. तो स्फोट प्रत्यक्षात त्याही पूर्वी 20,000 वर्ष झाला होता. या सुपरनोव्हाच्या विस्फोटक्षणी लोहाहूनही जड अशी मूलद्रव्ये तयार होतात. उदाहरणार्थ शिसे, युरेनस वगैरे. हे स्फोट इतके जबरदस्त असतात की ही सारी सजीवस्नेही मूलद्रव्ये आणि एकूणच सारा माल अंतराळात लांब विखुरलेला जातो. जड अणूंचे हे मेघ पुन्हा एकदा एकत्र गोळा होतात. नव्या ताऱ्यांच्या नव्या ग्रहमालेच्या जन्माची तयारी पुन्हा एकदा सुरू होते.
अशाच स्फोटातून पृथ्वीचा जन्म झाला आहे. म्हणूनच येथे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन विपुल आहे. म्हणूनच आपण येथे बनलो आहोत. कोण्या काळी निर्वाण पावलेल्या सुपरनोव्हाचे पेरलेले अणुसमृद्ध धुळीतून आपण बनलो आहोत.